जय हरी विठ्ठल. मित्रांनो, आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली आहे. भगवान विष्णू लक्ष्मी देवीला म्हणतात, माझी ही कथा जो मनुष्य आषाढी एकादशी पर्यंत ऐकेल त्याला कधीही धनाची, पैशाची, अन्नधान्याची, सुख समृद्धीची कमी पडणार नाही. हे माझे आज वचन आहे. जे भक्त माझी ही कथा एकादशीच्या काळात ऐकतील त्यांच्या कुटुंबावर कायम माझी कृपा राहील. एका ठिकाणी शांत बसून ही कथा ऐकल्याने कितीही भयंकर रोग, शत्रू, सतावणारे दुःख, साडेसाती, मागची पनवती, मोठे पाप वाऱ्यासारखे भाग्यातून पळून जाते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होताना दिसतील. आजच्या शुभ अशा दिवशी या पवित्र कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. ही कथा तुझ्या आणि तुझ्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही. आजच्या दिवशी या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रभू पांडुरंगाचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे. म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक करू नका. ही कथा ऐकल्याने कुठल्याही प्रकारचे संकट येत नाही. तुमच्या मुलांचे रक्षण स्वतः पांडुरंग करतात. आजच्या शुभ अशा दिवशी या पवित्र कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. ही कथा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही. आजच्या दिवशी या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रभू पांडुरंगाचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे. म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक करू नका. ही कथा ऐकल्याने कुठल्याही प्रकारचे संकट येत नाही. तुमच्या मुलांचे रक्षण स्वतः पांडुरंग करतात. आषाढी एकादशी व्रत कथा हे वाचल्याने, ऐकल्याने तुम्हाला उपवासाचे फायदे मिळतील. जो कोणी मनुष्य आजच्या दिवशी उपवास धरतो त्याची सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात. कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होते. पण जर का तुम्हाला उपवास करणे शक्य असेल किंवा काहीही कारणाने शक्य झाले नसेल तरीही आजच्या दिवशी ही कथा जी मी सांगणार आहे ती जर का कथा जरी ऐकली तरी तुम्हाला हे एकादशी केल्याचे, उपवास केल्याचे पुण्य मिळेल आणि पांडुरंगाचे आशीर्वाद प्राप्त होतील. म्हणून न वगळता ही कथा शेवटपर्यंत ऐका. प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंट मध्ये जय हरी विठ्ठल असे टाईप करा आणि येत्या काही क्षणात चमत्कार पहा. आषाढ महिन्यात लाखो भक्त पंढरपूरच्या पांडुरायाला भेटायला वारी करत जातात. पण आपण कधी विचार केला आहे का, विठोबा म्हणजे कोण, पांडुरंग म्हणजे कोण, पांडुरंगाचा अवतार कसा झाला, पुंडलिक कोण होता आणि का आजही आपले विठ्ठल आपल्या विठेवर उभे आहेत. आजच्या या पवित्र प्रसंगी आपण या सगळ्याची गोड गोष्ट ऐकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पांडुरंगाची अमर कथा. पांडुरंगाचा अवतार कसा झाला. आपल्या शास्त्रानुसार भगवान श्री विष्णू हेच पांडुरंग आहे. कलियुगात भक्तांना सहज दर्शन द्यावं म्हणून विष्णूंनी पंढरपुरात पांडुरंगाचं रूप घेतलं. एकदा पुंडलिक नावाचा भक्त आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि स्वतः त्याला भेटायला आले. पण पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता म्हणून तो म्हणाला, देवा थांब, आधी मी सेवा संपवतो, तोवर या विटेवर उभा राहा. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि आजही आपल्या पंढरपुरात विठोबा विटेवर उभा असलेला दिसतो. पांडुरंग शब्दाचा अर्थ काय. पांडुरंग म्हणजे पांढऱ्या रंगाचा देव ज्याचे हृदय शुद्ध आहे. पांडू म्हणजे शुभ्र, पवित्र. विठ्ठल, विठोबा, पांडुरंग हे सगळे आपल्या भक्तीचे देव आहेत. दुसरी कथा अशी, ती संत गोरा कुंभाराची. संत गोरा कुंभार हे 12व्या शतकातील महान संत होते. ते मूळचे महाराष्ट्रातील तेर धरण गावचे, सोलापूर जवळचे. त्यांचा व्यवसाय मटकी, घडे, कुंड्या बनवण्याचा होता म्हणून त्यांना कुंभार म्हणायचे. त्यांच्या हातात मातीला आकार देण्याचे कौशल्य होतेच, पण त्याहूनही मोठं त्यांच्यात भक्तीचं सामर्थ्य होतं.
गोरा कुंभार आपल्या संसारात समाधानी होते. ते दिवसभर चाकावर मटकी बनवत आणि त्यांच्या ओठावर कायम विठोबाचं नामस्मरण असायचं. त्यांना आपल्या विठूवर इतकं प्रेम होतं की ते काम करतानाही, चाक फिरवत असतानाही पांडुरंग पांडुरंग असं गुणगुणत राहायची. एकदा असं घडलं की गोरा कुंभार मटकी बनवत असताना त्यांचा लहान मुलगा खेळता खेळता चाकाजवळ गेला. तेव्हा गोरा कुंभाराचे डोके पांडुरंगाच्या ध्यानात मग्न होते. त्यांना कळतच नाही की मुलगा चाकाखाली आला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना ऐकून सगळ्या गावकऱ्यांना धक्का बसला. पण गोऱ्या कुंभाराने काय केलं? त्यांनी हे दुःखही विठोबाला समर्पित केलं. त्यांनी म्हटलं, हे पांडुरंगा, जसं मातीच्या मटकीला तू आकार देतोस तसंच माझ्या जीवनाला तू आकार दे. माझं सर्वस्व तुझंच आहे. ज्या गोष्टीवर आपला हक्क नाही तेथे दुःखही करणे व्यर्थ आहे. तेथे दुःखही आपलं नाही. विठोबाची कृपा आणि चमत्कार कसं झालं ते पहा. गोरा कुंभाराच्या भक्तीमुळे विठोबा इतके प्रसन्न झाले की म्हणाले, गोराया, तुझी परीक्षा झाली, आता तू काही माग. गोरा कुंभार म्हणाला, मला काही नको देवा, मला फक्त अशी शक्ती दे की या शरीराच्या मातीला तूच योग्य दिशा दाखवत राहा. आपल्याला ही गोष्ट सांगते की विठोबाने त्यांच्या मृत मुलाला पुन्हा जीवन दिला. गोरा कुंभाराचा मुलगा जिवंत झाला. त्यामुळे आजही लोक म्हणतात, ज्याची भक्ती खरी त्याच्यावर विठोबा नेहमी कृपादृष्टी ठेवतात. गोरा कुंभाराच्या कथेने आपल्याला ही शिकवण मिळते की जीवनातून आपल्याला कळतं की काम करताना पण नामस्मरण चालू ठेवावे. संकट आलं तरी भक्ती सोडू नये. स्वतःला विठोबाला समर्पित करावे. चला आपण सगळे मिळून एकदाच मागू परमेश्वराकडे गोरा कुंभारासारखी निस्वार्थ भक्ती. कमेंट मध्ये, हे पांडुरंगा, आम्हालाही गोरा कुंभारासारखी निस्वार्थ भक्ती दे आणि तुझे आशीर्वाद आमच्यावर कायम राहू दे, असे टाईप करा. पुंडलिकाची कथा अशी. पुंडलिक आधी फार हट्टी होता. आई वडिलांना त्रास द्यायचा. एकदा ऋषींच्या दर्शनाने त्याचे जीवन बदलले. त्याने ठरवले की आता आई वडिलांची सेवा करायची. तो रात्रंदिवस सेवा करायचा. मग एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला आले. पण पुंडलिक त्यावेळी आई वडिलांचे पायाची मालिश करत होता. त्याने भगवंताला तेथेच थांबायला सांगितले आणि वीट पुढे टाकली. त्या विटेवर पांडुरंगाला सांगितले की तू ह्याच्यावरती उभा राहा. मी आता माझ्या आई वडिलांची सेवा करत आहे. त्यांची सेवा झाल्यानंतर मी तुझे दर्शन घ्यायला येतो. पुंडलिकामुळे आपल्याला कळते की आई वडिलांची सेवा हाच खरा धर्म आहे. म्हणून तर लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम म्हणत पायवारी करतात आणि विठुरायाला भेटायला जातात. आता आपण काही विठोबाचे चमत्कार ऐकूया. पहिला चमत्कार, संत तुकारामाची ओवी. संत तुकाराम महाराज विठोबावर एवढं प्रेम करायचे की अभंगातून पांडुरंग प्रकट व्हायचे. म्हणायचे, पांडुरंग आठवता जीव रमता ग. एकदा संत तुकाराम महाराजांना एक राजा त्रास देऊ लागला, पण विठुरायाने त्यांना वाचवलं. तुकोबारायांचे गाथा ग्रंथ गहाळ झाले तरी पुन्हा विठ्ठलानेच ते परत आणून दिले. चमत्कार दुसरा असा, संत नामदेवाची कथा. नामदेव महाराज रोज विठ्ठलाला प्रसाद दाखवायचे. एक दिवस प्रसाद उशिरा मिळाला म्हणून विठोबा स्वतः त्याच्या घरी आले. नामदेवांना नेहमी वाटायचं, विठोबा हा आपला मित्र आहे. इतकं प्रेम पांडुरंग भक्तावर करतो. चमत्कार 3, भाग्यवान वारकरी. आजही हजारो लोक सांगतात, वारीच्या प्रवासात विठोबा आपल्याला थकू देत नाही. वाटेत विठोबा भक्तांना पाणी, अन्न, थंडीपासून संरक्षण देतो. हे चमत्कार आहे. भक्तीचा अनुभवच विठोबा देतो. वारकरी संदेश आणि भक्ती. वारी म्हणजे एकता, वारी म्हणजे सेवा, वारी म्हणजे भक्ती. पंढरपूरच्या रस्त्यावर जाताना
कोणी भुकेले राहू नये म्हणून वारकरी वाटेत जेवण देतात. एकताच विठोबा शिकवतो. गरीब श्रीमंत जात पात रंग भेद काही नाही, सगळे आपले भक्त. चला आपण सगळे विठुरायाला एकच प्रार्थना करूया. विठोबा, तुझ्यासारखा पवित्र हृदय आम्हाला दे. आमच्या घरात एकता प्रेम भावना आई वडिलांची सेवा याची प्रेरणा दे. तू आमच्या जीवनाची वाट दाखव. शेवटी फक्त एवढंच, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. जय जय रामकृष्ण हरी. हे पांडुरंगा, ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकावर तुझी जशी गोरा कुंभारावर आणि इतर भक्तांवर कृपा राहिली तशीच सर्वांवर राहू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आपली वारी अशा भक्तीच्या गोष्टींनी अजून मंगलमय हो, हीच प्रार्थना. धन्यवाद.